तर हॅलो भावांनो, काल कोकणातून MH06 जिल्ह्यातून आपण आल्यानंतर आपल्याला गाडी लोड करायची होती नांदेडची. मग काय गाडी बिडी लोड करून संध्याकाळी आपला आलो पंपावर, टाकी फुल करायची होती. टाकी बिकी केली फुल आणि आता म्हटलं आता चला निघावं. निघलो आणि विट्यात आलो. विट्यात आपल्याला आपल्या पब्लिकशी बी जरा भेटायचं होतं, आपल्या जोडीदारांना. तिथं त्यांच्यावर बोलत उभं राहिलो, तो पण अचानक टायरामधून डायरेक्ट हवाच जायला लागली. काय विषय नाही भावांनो, फक्त वॉल गेलेला. पण धन्यवाद आपल्या विट्याच्या सगळ्या पब्लिकला. धन्यवाद एवढ्यासाठी की कोणताही फायदा न बघता आपल्या गाडीची लगेच टायर काढून स्टेपनी जोडून तयार केली. तर धन्यवाद भावांनो. तर भावांचा सगळ्या तिन्ही गाड्यांचा आपला व्हिडिओ केला. आणि परत आपला कराडातून एक जोडीदार म्हणण्यापेक्षा वयस्कर माणूस आहे, काय विषय नाही, आपले जोडीदारच आहेत. त्यांनी पण आपली नवीन गाडी घेतल्या, त्यांची पण गाडी भरलेली परभणी साईडला. त्यांना पण घेऊन जायचं होतं, रोड त्यांना पण माहिती नव्हता. आता आपण आहे जोडीला म्हणल्यानंतर काय टेन्शन आहे. चला म्हटलं माझ्याबरोबर, मी तुम्हाला घेऊन जातो. पंपातून बाहेर निघायला लागलो तोपर्यंत जितोवाला सांगलीचा भाऊ जोडीदार आला आपली गाडी बघून. तर भावाची पण भेट घेतली. आता चला म्हटलं निघावं. निघलो मग काय रोडला लागलो. पुढं नागदच्या सांगोल्याच्या जवळ आलो तोपर्यंत लागला पाऊस. आता म्हटलं माल भिजतोय आपला, काय टेन्शन नाही, आपलं पावडर कोटिंग कपाट आहे, भिजले तरी काय टेन्शन नाही भावांनो. पुढं आलो, जेवण करायचं होतं, जेवण करायचं जरा थांबलो. उशीरच झालेला, 1:30-2 वाजलेले. कारण की कराडमधून जी गाडी यायला लागली त्यांच्यासाठी थांबल्यामुळे आपल्याला जरा उशीर झाला. काही विषय नाही भावांनो. मग पुढं आलो, तुळजापूर बायपासला लागल्यानंतर हा भला मोठा बघा पवन चक्कीचा पाता चाललेला. तर भावाला जरा साईड दिली, कारण की हेवी व्हेकल आहे, मोठं वाहन आहे. थोडंफार इज्जत दिल्यानं काही इज्जत कमी होत नाही. भावाला जरा जाऊन दिला. काय भावानं विशेष आहे नाही या ड्रायव्हरचं, एवढं मोठं वाहन चालवते, कधी तर आपल्याला पण चालवायला भेटायला पाहिजे. काय विषय नाही. मग आलो पुढं, डायरेक्ट गाडी बिडी खाली करून घेतली आणि रिटर्न फिरलो. लातूरमध्ये बायपासला बरोबर आपल्याला ही लातूरची जोडीदार गाठ पडली, त्यांची पण गाडी घेतली आणि निघलो पुढं. औषध आलो. औषध आपल्याला टायराचं काम करायचं होतं. ट्यूब गेलेली, खराब झालेली, ट्यूब बदलायची होती. हिदायतबाईला सांगितलं तर हिदायतबाईनं ट्यूब घेऊन ठेवलेली. मग ट्यूब फिट केली, टायर फिटिंग केलं आणि निघलो. तिथनं निघलो ते आलो डायरेक्ट सोलापूरच्या मिरची मार्केटला. आपल्याला मिरची भरून कराडलाच यायचं होतं. येता रिटर्नचं भाडं भेटलेलं भावांनो. तर भावांनो, हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. जाताना जरा भावांनो फॉलो पण करून जावा. धन्यवाद.